Hi friends, welcome. I am SD Farande and today we are going to see details and assembly drawing of the screw jack, which is under the subject of mechanical working drawing. Today we see what is screw jack and what is the assembly and part drawing, means details drawing of the screw jack. So let's start screw jack. What is a simple screw jack? A screw jack is a simple machine. It is used to lift cars or heavy automobiles. It consists of a long screw rod which passes through threaded block and a handle. आता स्क्रू जॅक म्हणजे काय? मिनिमम एफर्ट मध्ये मॅक्झिमम लोड रेज करण्यासाठी आपण जो सिंपल मशीन वापरतोय, सिंपल डिव्हाइस वापरतोय, त्याला आपण म्हणतो असतो स्क्रू जॅक. याच्यामध्ये एक लॉंग थ्रेडेड रॉड असणार आहे जो एका ब्लॉक मधून म्हणजेच एका नट मधून पास झालेला असणार आहे आणि या स्क्रूला रोटेट करण्यासाठी आपण एक हँडल यूज करणार असतो. बरोबर, याला आपण स्क्रू जॅक म्हणतो असतो. मग या स्क्रू जॅकची असेंबली आपण करण्याच्या अगोदर हा स्क्रू जॅक म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे आपल्याला. बरोबर, त्यासाठी आपण हे बघतो या ठिकाणी. स्क्रू जॅक आपण बघितला असाल आतापर्यंत. बरोबर, स्क्रू जॅक या ठिकाणी एक मी दाखवलेला आहे. या ठिकाणी ही जी आहे ही मेन बॉडी आहे. याच्यामध्ये हा नटचा पोर्शन आहे, याला इंटरनल थ्रेडिंग असणार आहे आणि हा स्क्रूचा पोर्शन आहे, याला एक्सटर्नल थ्रेडिंग असणार आहे. मोस्टली स्क्रू जॅकला आपण स्क्वेअर थ्रेड यूज करत असतोय. त्यानंतर हा जो वरचा पोर्शन आहे याला आपण कप म्हणत असतोय. हे झालं ऍक्च्युअल स्क्रू जॅक बघितला आपण. पण ड्रॉइंग मध्ये आपण थोडस वेगळं डिझाईन याचं बघत असतोय. तर बघूया ऍक्च्युअल ड्रॉइंग मध्ये स्क्रू जॅक कशा पद्धतीने असतोय, त्याचे डिटेल ड्रॉइंग काय आहेत, त्यामध्ये पार्ट्स कोणकोणते आहेत, ओके, आणि त्याची असेंबली कशा पद्धतीने आपण करायची आहे. फर्स्ट वी विल से द डिटेल्स ऑफ मीन्स पार्ट ड्रॉइंग ऑफ द स्क्रू जॅक. हियर यू कॅन सी द फर्स्ट पार्ट इज द बॉडी विच इज मेड फ्रॉम कास्ट आयर्न. आता हा जो बॉडी आहे हा टेपर्ड फॉर्म मध्ये बनवलेला आहे. म्हणजे याच्या बेसला जर बघितला डायमीटर जास्त आहे आणि याच्या टॉपला डायमीटर कमी आहे. म्हणजे या स्क्रू जॅकला ज्यावेळी हा लोड लिफ्ट करणार आहे त्यावेळी याला एक स्टॅबिलिटी देण्याचं काम हा बॉडी करणार आहे. त्यामुळे बॉडी हा जो आहे हा टेपर्ड फॉर्म मध्ये बनवलेला असतोय. आता याचा टॉप व्ह्यू जो आहे हा हाफ टॉप व्ह्यू दिलेला आहे. म्हणजेच काय, हा सिमेट्रिक पार्ट आहे. सिमेट्रिक असल्यामुळे हा हाफ टॉप व्ह्यू ड्रॉ केलेला आहे. असाच पोर्शन याचा या बाजूला सुद्धा असणार आहे वरून बघितल्यानंतर. आउटर सर्कल जो आपल्याला विजिबल आहे हा या बाहेरचा जो डायमीटर आहे बेसचा मॅक्झिमम डायमीटर त्याचा येतो. इनर जो आहे तो हा इनर डायमीटर 50चा जो आहे त्याचा तो आहे. बरोबर, आता हा जो 50 आपल्याला दिसतोय या 50 H7 मध्ये, H7 कॅपिटल म्हणजेच काय, कॅपिटल लेटर काय रिप्रेझेंट करतोय तर होल डायमेन्शन आहे. तर याच्यामध्ये शाफ्ट डायमेन्शन फिट होणार आहे तो हा आहे 550 N7. N म्हणजे शाफ्ट डायमेन्शन. हा जो बुश आहे 2 नंबरचा पार्ट जो MS पासून बनवलेला आहे हा या बॉडीमध्ये या ठिकाणी इन्सर्ट होणार आहे. या बुशला जर बघितला तर याला इंटरनल थ्रेडिंग आहे. या इंटरनल थ्रेडिंग मध्ये काय बसणार आहे तर या इंटरनल थ्रेडिंग मध्ये बसणार आहे एक एक्सटर्नल थ्रेडिंग असलेला पार्ट. या इंटरनल थ्रेडिंगचं डायमेन्शन काय आहे, स्क्वेअर 40 इंटू 6 RH. RH मीन्स राईट हँडेड थ्रेड असेल या ठिकाणी. तर याच्यामध्ये बसणार आहे हा पार्ट. याचं डायमीटर जर बघितलं किती आहे 40 आहे. स्क्वेअर 40 6 RH. हा जो पार्ट आहे 3 नंबरचा स्क्रू हा यामध्ये इन्सर्ट होणार आहे. याला इंटरनल थ्रेडिंग आहे, याला एक्सटर्नल थ्रेडिंग आहे आणि थ्रेडिंग कुठल्या टाईपचं आहे, स्क्वेअर थ्रेडिंग आहे. बरोबर, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं याचे बाकीचे डायमेन्शन दिलेले आहेत. या बुशलाच आपण नट म्हणत असतोय. ही जी थिकनेस आहे बाहेरची ही 9 दिलेली आहे. हा जो पोर्शन आहे याचं डायमीटर आहे 68. म्हणजे या बॉडीच्या वरती हा पार्ट रेस्ट होणार आहे या ठिकाणी. लक्षात, त्याच्यामध्ये असणार आहे स्क्रू आणि या स्क्रूला रोटेट करण्यासाठी आपण यूज करणार आहे टॉमी बार. हा टॉमी बार या ठिकाणी दिलेला आहे. टॉमी बारचं डायमीटर या ठिकाणी जर बघितला तुम्ही तिथे किती आहे 512 आहे एक्सटर्नल डायमीटर आणि याचं इंटरनल किती आहे
Φ12 आहे. म्हणजे हा टॉमी वायर याच्यामध्ये इन्सर्ट करून याला आपण रोटेट करणार आहे, जेणेकरून तो लोड आपण लिफ्ट करू किंवा लोअर करू. आता याच्यामध्ये हा जो स्क्रू आहे, या स्क्रू मध्ये एक या ठिकाणी होल दाखवलेला आहे, बरोबर आहे. डबल डॉटेड लाईन आहे, म्हणजेच काय, याला थ्रेडिंग आहे, इंटरनल थ्रेडिंग आहे. हा ड्रिल आणि टॅप केलेला आहे, M12 आहे, बरोबर. मग या M12 मध्ये मेटिंग पार्ट कोणता असणार आहे, तर हा सेट स्क्रू आहे. हा M12 याच्यात बसणार आहे. हा कधी बसणार आहे, तर याच्यावरती आपण एक कप इन्सर्ट करणार आहे. या कपचं डायमीटर बघितला किती आहे, Φ25, आणि याचं डायमेन्शन जर बघितला याचं किती आहे, Φ25. याच्यावरती कप इन्सर्ट करणार आहे आपण. ऍक्च्युअल लोड जो आहे तो या कप वरतीच असणार आहे आपला. कप इन्सर्ट केल्यानंतर याच्यामध्ये आपण वॉशर ऍड करणार आहे. हा वॉशर या ठिकाणी असणार आहे. वॉशरचं डायमीटर हे Φ13 आहे, जे या होल पेक्षा थोडंसं मोठं आहे, लक्षात. आणि या वॉशर मधून आपण हा सेट स्क्रू पास करणार आहे. लक्षात आले असेंब्ली कशा पद्धतीने आहे. पहिल्यांदा आपण असेंब्ली ड्रॉ करत असताना बॉडी ड्रॉ करून घेणार आहे, त्यानंतर बुश, त्यानंतर स्क्रू नंतर असणार आहे हा कप, त्यानंतर वॉशर, त्यानंतर सेट स्क्रू. तर याची असेंब्ली बघू आपण की त्याची असेंब्ली आहे. असेंब्लीमध्ये पार्ट लिस्ट असणं गरजेचं आहे. हा टॉप व्ह्यू या ठिकाणी ड्रॉ केला आहे. आता या टॉप व्ह्यू मध्ये तुम्ही जर बघितला तर हा तुम्हाला बाहेरचा आउटर जो सर्कल दिसतोय तो याच्या बेसचा आहे, दिसतं. आणि आतमध्ये हे जे इन्क्लाइन लाईन दिसते तुम्हाला, हा या स्क्रूचा पोर्शन आहे. हा जो सेट स्क्रू आहे या सेट स्क्रूचा हा पोर्शन आहे. नंतर टॉमी बार आहे. टॉमी बार या ठिकाणी ब्रेक दाखवलेला आहे, म्हणजेच काय, याची लेंथ जास्त आहे. जास्त म्हणजे किती आहे, तर या ठिकाणी दिलेली आहे 244 एवढी लेंथ आहे याची. कुठून, सॉरी 244 नाही आहे, 244 ऍक्सिस पासून डिस्टन्स आहे, पण ऍक्च्युअल याचं डिस्टन्स जे आहे टॉमी बारचं किती आहे, 280 डिस्टन्स आहे. म्हणजे 280 मायनस याचा हाफ डिस्टन्स, म्हणजे हा किती आहे, 65 आहे याच्या हाफ, लक्षात. हे अप्रॉक्सिमेटली तुम्ही घेऊ शकता डायमेन्शन. 244 असायला पाहिजे असं काही नाही. फक्त हा टॉमी वार जो दिलाय हा डिटेलमध्ये ड्रॉ करत असताना एवढा ड्रॉ करायचा आहे. 65 हा जो पोर्शन आहे याच्या आतमध्ये जाणार आहे, म्हणजे 65 मध्ये जाणार आहे. रिमेनिंग जो असेल तो रिमेनिंग इथं बाहेर आपल्याला दिसणार आहे, इथून पुढचा पोर्शन. याच्यामध्ये नर्लिंग दाखवलेला आहे. हे नर्लिंग डायमंड टाईपचं आहे. ज्यावेळी आपण याला होल्ड करणार आहे, पकडणार आहे, त्यावेळी ग्रिप येण्यासाठी या ठिकाणी नर्लिंग केलेला आहे. तसंच या स्क्रूला सुद्धा या ठिकाणी नर्लिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे बाय हँड लोड जर कमी असेल तर बाय हँड सुद्धा आपण रोटेट करू शकतोय, किंवा लोअर करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतोय. त्यामुळे याला सुद्धा नर्लिंग केलेलं आहे. सेक्शनल फ्रंट व्ह्यू दाखवलेला आहे. टॉप व्ह्यू हा रेग्युलर आहे, जसं क्वेश्चन मध्ये दाखवलाय त्याप्रमाणे. सिंपल पार्ट्स आहेत आणि मोस्टली विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे तुमच्या एक्झाम मध्ये, डिटेल्स आणि असेंब्लीमध्ये. याची डिटेल्स देऊन तुम्हाला असेंब्ली विचारलं जाऊ शकते, किंवा असेंब्ली देऊन डिटेल्स विचारलं जाऊ शकते. तर पार्ट नंबर या ठिकाणी कसं केलं आहे बघा. पहिला जो पार्ट आहे तो बॉडी आहे, या ठिकाणी दाखवलेला आहे. सेकंड पार्ट बुश आहे, हा बुशचा सेकंड पार्ट आहे, हा दुसरा. तिसरा जो आहे तो स्क्रू आहे, हा मधला सेंटरचा हा स्क्रू पार्ट आहे. या असेंब्लीमध्ये तुम्ही इथं जसं दाखवलेलं आहे याप्रमाणे सुद्धा थ्रेडिंग दाखवू शकताय. मधल्या पोर्शन मध्ये दाखवायची गरज नाहीये. याचा अर्थ काय, पूर्ण थ्रेडिंग आहे. याच्या दोन डॉट लाईन तुम्हाला जसं या ठिकाणी कंटिन्युअस लाईन, त्या तुम्हाला काय सांगत असतात, तर इथं जे थ्रेडिंग आहे, इथं जे थ्रेडिंग आहे, असंच थ्रेडिंग खालीपर्यंत आहे. त्यामुळे इथं सुद्धा हे दाखवलेलं आहे असेंब्लीमध्ये, पण दाखवलं नसेल तरी चालते. मधला पोर्शन आपण ब्लँक ठेवला तरी चालू शकते. चौथा पार्ट आहे कप, हा कप पोर्शन आहे. कप पोर्शन बघू शकताय, याला 4 वेगवेगळे स्लॉट दिलेले आहेत या ठिकाणी वरच्या बाजूला. ते स्लॉट या ठिकाणी दिसत तुम्हाला इथं 1, 2, 3 आणि 4 सेमी सर्कल आहेत ते. त्यानंतर 5वा वॉशर आहे, जो इथं आतमध्ये इन्सर्ट झाला आहे. 5 नंबरचा पार्ट या ठिकाणी 5 नंबर. त्यानंतर 6 नंबरचा जो आहे तो सेट स्क्रू आहे, हा सेट स्क्रू आहे. 7 नंबरचा जो आहे तो टॉमी बार आहे. अशी याची पार्ट लिस्ट आहे. तर आपण एक ॲनिमेशन बघणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने याचं असेंब्ली केलेली आहे. या ठिकाणी बघू शकताय, ही जी असेंब्ली आहे, या असेंब्लीमध्ये हा त्याचा बेस आहे जो टेपर्ड आहे. त्यानंतर वरती बुश आहे, स्क्रू आहे, कप आहे. कपच्या आतमध्ये स्क्रू आणि वॉशर असणार आहे. हा टॉमी बार आहे. इथे या ठिकाणी हा स्क्रू दिलेला आहे, सेट स्क्रू. या ठिकाणी दिलेलं नंबरिंग आपल्या ऍक्च्युअल ड्रॉइंग पेक्षा कदाचित वेगळा असेल, पार्ट लक्षात घ्या. फक्त हा वॉशर आहे.
त्यानंतर हा कप पोर्शन आहे ज्याला 4 सेमी सर्कल स्लॉट आहेत. त्यानंतर हा स्क्रूचा पोर्शन आहे. स्क्रू पोर्शन कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे बघा. हा 5 नंबरचा टॉमी बार आहे. याच्या हँडला इथं नर्लिंग केलेला आहे. हा स्क्रू पोर्शन ज्याला एक्सटर्नल थ्रेडिंग असणार आहे. या ठिकाणी याला एक्सटर्नल थ्रेडिंग आहे. त्यानंतर हा जो आहे हा बुश आहे. नंतर हा टेपर्ड पार्ट, त्याची असेंब्ली आहे. डिटेल्स आणि असेंब्ली आहे. कोणता पार्ट कोणत्या ठिकाणी बसणार आहे हे जर एकदा आपल्या लक्षात आलं तर ड्रॉइंग समजायला आपल्याला सोपं जातं. त्यामुळे प्रत्येक पार्टचं लोकेशन, त्याची पोझिशन आणि त्याचं फंक्शन हे माहिती असायला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा पार्ट जो आहे हा डिटेल ड्रॉइंग आणि असेंब्ली ड्रॉइंग कशा पद्धतीनं ड्रॉ केला आहे, याची असेंब्ली कशा पद्धतीने बघितली. तर याचा एक्सप्लोडेड व्ह्यू बघू आपण, हे तुमच्या लक्षात येईल. हे डिटेल ड्रॉइंग आहे. पहिल्यांदा असणार आहे हा बॉडीमध्ये बुश इन्सर्ट करणार आहे आपण. बुशला इंटरनल थ्रेडिंग असणार आहे. हा बुश रेस्ट होणार आहे बॉडीवरती आणि याच्यावरती असणार आहे हा स्क्रूला एक्सटर्नल थ्रेडिंग आहे. स्क्रूला एक होल प्रोव्हाइड केला आहे. त्या ठिकाणी आपण टॉमी बार इन्सर्ट करणार आहे, ज्याच्या हँडलवर डायमंड टाईपचं नर्लिंग आहे. त्याच्यावर असणार आहे हा कपवरती असणार आहे हा वॉशर आणि याच्यामध्ये असणार आहे सेट स्क्रू. आफ्टर असेंब्ली हा या पद्धतीने दिसणार आहे आपल्याला. याच्यामध्ये पार्ट्स आपल्याला क्लिअरली आयडेंटिफाय होतात अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.